Good morning, all of you. Today's type is instrumental design. Here we use two types of instrument, that is spectrophotometer as well as what colorimeter. In spectrophotometer, there are mainly two types of spectrometer: single beam spectrometer and double beam spectrometer. In single beam spectrophotometer, there are only one source of light, and in double beam spectrophotometer there are two sources of light. Here the instrumental design is depending upon the monochromators. मग आता मोनोक्रोमॅटर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे कुठले कुठले, एक फिल्टर आहे आणि डिस्पर्सिंग डिव्हाइस आहे. डिस्पर्सिंग डिव्हाइसमध्ये काय आलं, मग लेन्स आले, ठीक आहे, किंवा मग डिफ्रॅक्शन ग्रेटिंग आलं. इट इज यूज टू आयसोलेट अँड ट्रान्समिट अ नॅरो बीम ऑफ रेडिएंट एनर्जी. मोनोक्रोमॅटर कशासाठी वापरतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नॅरो बीम भेटण्यासाठी, ठीक आहे. डिटरमाइन्स वेदर द इन्स्ट्रुमेंट इज क्लासिफाईड ॲज फोटोमीटर ऑर स्पेक्ट्रोफोटोमीटर. बरोबर आहे. मग त्याच इन्स्ट्रुमेंटला काय म्हटलं जातं, स्पेक्ट्रोफोटोमीटर. स्पेक्ट्रोमीटर यूज हिअर डिटेक्ट द पर्सेंटेज ट्रान्समिटन्स ऑफ लाईट रेडियन्स. स्पेक्ट्रोफोटोमीटर कशासाठी यूज केला असतो जनरली, इट गिव्स द ट्रान्समिटन्स, बरोबर आहे, ऑफ लाईट रेडिएशन वेन लाईट ऑफ सर्टन इंटेन्सिटी अँड फ्रिक्वेन्सीज पास थ्रू दी सॅम्पल. म्हणजे एखादा लाईट जर आपण सर्टन इंटेन्सिटीने किंवा फ्रिक्वेन्सीने त्याच्यावर आपण इन्सिडेंट केला, कोणावर, सॅम्पलवर, तर सॅम्पल काय करणार आहे, ॲब्सॉर्ब करेल आणि काही अमाऊंट ऑफ लाईट काय करेल, ट्रान्समिट करेल. मग ट्रान्समिटेड लाईट जो असतो हा स्पेक्ट्रोफोटोमीटर काय करतो, मग रीड आउट करत असतो. मग आता इथं काय म्हटले, बोथ कॅन बी सिंगल बीम और डबल बीम. ऑप्टिकल सिस्टीम ही कशी असते, एक तर सिंगल बीम असते, एक तर डबल बीम असते. मग आता आपण पाहणार आहे सुरुवातीला सिंगल बीम. दिस इज द मोस्ट कॉमनली यूज्ड इंस्ट्रुमेंट अँड इट युजेस वन बीम ऑफ रेडिएशन्स. जनरली इथं काय वापरतात, एकच बीम वापरतात. लेन्स पाहिला असेल तुम्ही, हा सोर्स दिसतोय का तुम्हाला, एकच सोर्स वापरलेला आहे, बरोबर आहे. लाईट फ्रॉम द सोर्स इज कॅरीड थ्रू द लेन्स अँड थ्रू द ॲपरेचर टू पास थ्रू सुटेबल फिल्टर. हे पहा, तुम्हाला हा लेन्स दिसेल, ठीक आहे. लेन्समधून एंट्रन्स स्लिटमधून कुठे जातो, तो मूव कुठं होते, थ्रू द लेन्स ग्रेटिंगवर. मग ग्रेटिंग काय करेल, इथून काय वेवलेंथ कंट्रोल करेल, बरोबर आहे. वेवलेंथ कंट्रोल करणं म्हणजेच काय, तर तुम्हाला वेवलेंथ कशी पाहिजे, इंटेन्स पाहिजे, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, नॅरो बीम पाहिजे, बरोबर आहे. मग इथून दिसतोय का तुम्हाला लाईट कंट्रोल होतोय आणि काय होतोय, सिंगल बीम येतोय, ठीक आहे. दिस इन्स्ट्रुमेंट रेकॉर्ड्स ॲब्सॉर्बन्स अँड ट्रान्समिटन्स, बरोबर आहे. एक ट्रान्समिटन्स तुम्ही रेकॉर्ड करू शकता आणि ॲब्सॉर्बन्स सुद्धा याच्यामध्ये काय करू शकता, तुम्ही रेकॉर्ड करू शकता. दिस टाईप ऑफ फिल्टर यूज टू गवर्न बाय द कलर ऑफ दी सोल्युशन. म्हणजे ते सोल्युशनचा जो कलर असेल, बरोबर आहे, म्हणजे ज्या वेवलेंथला तुम्ही ते सोल्युशन घेतलेलं आहे किंवा फिल्टर तुम्ही ॲड केलेलं आहे, ते कलरचं सोल्युशनमध्ये त्या कलरला जी पण वेवलेंथ दिलेली असेल, सपोज आता ब्ल्यू कलर असेल, मग त्याला काय असेल, 572 नॅनोमीटर. मग तुम्ही फिल्टर पण काय यूज करणार, नियर अबाउट काय यूज करणार, 572 नॅनोमीटर यूज करणार, बरोबर आहे. अशा पद्धतीने फिल्टर यूज केला जातो. द सॅम्पल सोल्युशन टू बी अनालाइज इज प्लेस्ड इन कवेट. सगळ्यांना माहिती आहे सॅम्पल कशामध्ये घेत असतो आपण, कवेट घेत असतो. सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये कुठला लाईट यूज केलेला असतो, जनरली टंगस्टन फिलामेंट लॅम्प यूज केलेला असतो, बरोबर आहे. हे झालं त्याचं तुमचं डायग्रॅम. हिअर द लेन्स, हिअर द सोर्स, एंट्रन्स स्लिटमधून कडं जातो तो ग्रेटिंग, ग्रेटिंगकडून मोनोक्रोमॅटरमध्ये लाईट कंट्रोल होतो, बरोबर आहे. मीन्स मोनोक्रोमॅटर्स मीन्स ग्रेटिंग. लाईट कंट्रोल झाल्यानंतर काय होतं, इथं ऑक्लुडर. ऑक्लुडर म्हणजे काय असतं, एक शटर असतं, बरोबर आहे. ड्रॉप अँड डाऊन शटर असतं, तुम्ही ते ओपन करू शकता किंवा क्लोज करू शकता, बरोबर आहे. त्याच्यातनं कवेटमधून पास झाल्यावर काय देतो, तो फोटोट्यूब. फोटोट्यूब काय करतो, मग डिटेक्ट करतो किती पर्सेंटेज ऑफ ट्रान्समिटन्स किती, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये आफ्टर पासिंग थ्रू द सोल्युशन द लाईट स्ट्राईक द सरफेस ऑफ डिटेक्टर अँड प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल करंट, बरोबर आहे. आता सोल्युशनमधून लाईट पास झाल्यानंतर काय होतं,
द लाईट स्ट्राईक दी सरफेस ऑफ डिटेक्टर. बरोबर आहे. तो ट्रान्समिटेड लाईट कुठे जातो? मग डिटेक्टरकडे जातो. त्यालाच काय म्हणतात तुम्ही? फोटोट्यूब म्हणतात. आणि प्रोड्यूस झाला कुठला करंट प्रोड्यूस होतो? इलेक्ट्रिकल करंट प्रोड्यूस होतो. आणि इलेक्ट्रिकल करंट काय करतो? मग ॲनालॉग करतो रीडआउट डिव्हाइसमध्ये आणि तुम्हाला इझिली काय ऑप्टिकल डेन्सिटी किंवा ॲब्सॉर्बन्स मेजर करते. द आउटपुट ऑफ करंट इज मेजर्ड बाय डिफ्लेक्शन ऑफ डिटेल ऑफ लाईट स्पॉट गॅलोनोमीटर और मायक्रोमीटर. This meter is calibrated in terms of transmitters as well as optical density. The reading of solution of both standard and unknown are recorded in optical density units after adjusting instrument to a reagent blank. बरोबर आहे. आता तुम्ही सिंगल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर म्हणजे त्याला इन शॉर्ट कलरीमीटर म्हटलं ते चालेल. मग कलरीमीटरमध्ये काय असतं जनरली? कलरीमीटर सिंगल बीममध्ये सिंगल बीम यूज करतात कलरीमीटरमध्ये, सोर्स जो यूज केलेला असतो. आणि याच्यामध्ये तुम्ही काय करतात? दरवेळेस काय करतात? 2 टाईपचे सोल्युशन घेत असतात. बरोबर आहे. एक सॅम्पल सोल्युशन आणि एक अननोन सोल्युशन घेत असतात. सॅम्पल और अननोन सोल्युशन. बरोबर आहे. आणि जनरली तुम्ही जो सॉल्वंट यूज करतात, सोल्यूट आणि सॉल्वंट, सॅम्पल कशामध्ये डिझॉल्व करतात? तुम्ही सॉल्वंटमध्ये डिझॉल्व करतात. मग दरवेळेस तुम्हाला काय मेजर करायचं असतं? सेट करायचं असतं. बरोबर आहे. सेट करताना तुम्ही काय करता? ट्रान्समिटन्स काय करत असतं? 100% ट्रान्समिटन्स आणि 0% काय करतात? ॲब्सॉर्बन्स करतात. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही काय मेजर करू शकतात? मग ॲब्सॉर्बन्स मेजर करू शकतात. मग स्टँडर्डाइज करण्यासाठी तुम्हाला ते युजफुल आहे. कारण की प्रत्येक रिडिंगच्या वेळेस तुम्हाला याच्यातमध्ये काय करायचं आहे? तुम्हाला ॲब्सॉर्बन्स आणि ट्रान्समिटन्स काय करायचं आहे? चेक करायचं आहे. बरोबर आहे. दिस इज द डायग्राम ऑफ सिंगल बीम इन्स्ट्रुमेंट. कलरीमीटर म्हटलं तरी चालेल. आता पाहू आपण डबल बीम UV visible spectrophotometer. Double beam instrument is one in which two beams are formed in a space by U-shaped mirror called a beam splitter or beam chopper. बरोबर आहे. दिसतंय का तुम्हाला? 2 सोर्स वापरलेले आहेत. बरोबर आहे. आता इथून काय येतोय? लाईट सोर्स. बरोबर आहे. लाईट सोर्स काय करतोय? इथून एक स्लिट म्हणून जातोय, सेकंड स्लिट, आणि दुसऱ्या स्लिट म्हणून जातोय. म्हणजे दिसतंय का तुम्हाला? इथे 2 डिटेक्टर यूज केलेले आहेत. 2 डिटेक्टर याच्यासाठी यूज केलेले आहेत की मी सोर्स ऑफ लाईट किती आहेत? 2. एक UV सोर्स वापरलेला आहे यांनी आणि कुठला सोर्स वापरलेला आहे? विजिबल सोर्स वापरलेला आहे. 2 सोर्स वापरलेले आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये एकदा तुम्ही जर UV सोर्स वापरला तर तुम्ही डिफ्रॅक्शन ग्रेटिंग थ्रू स्लिट 2 मधून पास करू शकता. बरोबर आहे. एकदा जर विजिबल वापरला तर तुम्ही डिफ्रॅक्शन ग्रेटिंग थ्रू मिरर नंबर 2 पासून काय मिरर नंबर 4. बरोबर आहे. 4 पासून तुम्हाला डिटेक्टर काय भेटेल? डायरेक्टली रिस्पॉन्स देईल 2 ला. अशा पद्धतीने तुम्ही 1 by 1 डिटेक्टर 1 आणि डिटेक्टर 2 हे यूज करू शकतात. बरोबर आहे. लाईट सोर्स UV असेल तर काय करणार तुम्ही? कुठला डिटेक्टर यूज करणार? जनरली डिटेक्टर 2 यूज करणार. बरोबर आहे. आणि UV विजिबल सोर्सेस डिटेक्टर कुठला यूज करणार? डिटेक्टर नंबर 1 यूज करणार. बरोबर आहे. हाफ मिरर दिसते तुम्हाला. हाफ मिरर काय यूज करतोय? तर तुम्हाला डेव्हिएट करतोय. जे काय तुम्ही रेडिएशन्स तुमच्या सोर्स ऑफ रेडिएशन मधून येणार आहेत, ठीक आहे, ते डेव्हिएट करण्याचं काम कोण करतंय? हाफ मिरर. बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही हाफ मिरर कंट्रोल करू शकता आणि दोघं साईडने तुम्ही ते यूज करू शकता. म्हणजे UV पण यूज करू शकता आणि विजिबल पण यूज करू शकता. म्हणून हे जास्त प्रमाणात यूज केलं जातं इन्स्ट्रुमेंट. हे झालं तुमचं डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. Double beam instrument is one in which two beams are formed in a space by U-shaped mirror called a beam splitter or beam chopper. Chopper is a device consisting of circular disc. एक circular disc असते. 1/3 of the disc is opaque and 1/3 of the disc is transparent. Remaining 1/3 is mirrored. It splits the monochromatic beam of light into two beams of equal energy. बघा. Remaining 1/3 is mirror. मिररचं वर्किंग काय असतं मग? मोनोक्रोमॅटिक बीम ऑफ लाईट स्प्लिट करतात ते. बरोबर आहे. इंटू 2 बीम ऑफ इक्वल इंटेन्सिटी. हे झालं तुमचं डबल बीमचं इन्स्ट्रुमेंट. सिंगल बीम सिंपल इन कन्स्ट्रक्शन and in easy to
use. Double beam, it facilitates rapid scanning over wide wavelength region. Fluctuation due to radiation source are minimized. It does not require adjustment of transmittance, that is 0% and 100% at each wavelength. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला ॲडजस्ट करायची गरज नाही, एकचदा तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इट गिव्स रेशो ऑफ इंटेन्सिटी ऑफ सॅम्पल अँड रेफरन्स बीम सायमल्टेनियसली. म्हणजे तुम्हाला सॅम्पलचा आणि रेफरन्स, जे रेफरन्स सोल्युशन, रेफरन्स म्हणजे काय, सॉल्वंट यूज केलेला, त्याचा जर रेशो घेतला तर तुम्हाला सायमल्टेनियसली काय ॲब्सॉर्बन्स मेजर करता येईल. डिसॲडव्हान्टेजेस काय मग सिंगल बीमचे? एनी पंक्च्युएशन इन द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन सोर्सेस अफेक्ट द ॲब्सॉर्बन्स. म्हणजे सोर्स ऑफ रेडिएशन जर तुमचा फ्लक्च्युएट होत असेल, सोर्समधून जे लाईट पास होतात किंवा रेडिएशन्स पास होतात, ते सोर्स जर तुमचा फ्लक्च्युएट करायचा असेल तर इंटेन्सिटी पण कमी जास्त होईल. इंटेन्सिटी कमी जास्त झाली तर ॲब्सॉर्बन्स काय होईल, कमी जास्त होईल. हे झालं त्याचं डिसॲडव्हान्टेज. सिंगल बीममध्ये हा प्रकार जास्त असतो. कंटिन्युअस स्पेक्ट्रम इज नॉट ऑप्टेन. याच्यामध्ये कंटिन्युअस स्पेक्ट्रम हा जनरली ऑप्टेन होत नाही. डबल बीममध्ये काय मग, कन्स्ट्रक्शन इज कॉम्प्लिकेटेड. कन्स्ट्रक्शन काय आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, पण त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते चांगले आहेत. इन्स्ट्रुमेंट इज एक्सपेन्सिव्ह. इन्स्ट्रुमेंट हे काय जनरली महाग आहे थोडं. कंपॅरिझन जर करायचं झालं आपल्याला सिंगल बीम आणि डबल बीममध्ये, तर कॅलिब्रेशन शुड बी डन विथ ब्लँक एव्हरी टाइम. ब्लँक आणि बॅक असे दोन सोल्युशन तुम्ही यूज केलं असेल कलरोमीटरमध्ये, बरोबर आहे. मग दरवेळेस तुम्ही काय करतात, ब्लँक सोल्युशन घेता आणि त्याचा ट्रान्समिटन्स आणि ॲब्सॉर्बन्स काय करत असतात, तुम्ही स्टँडर्डाइज करत असतात, बरोबर आहे. मग हे सिंगल बीममध्ये प्रत्येक रिडिंगला तुम्हाला करावं लागतं. डबल बीममध्ये करण्याची गरज नाही, फक्त बिगिनिंगला तुम्ही ते करू शकतात बस. सेकंड पॉईंट काय, रॅडियंट एनर्जी इंटेन्सिटी चेंजेस विथ फ्लक्च्युएशन ऑफ व्होल्टेज. रॅडियंट एनर्जी काय होते, चेंज झाली तर व्होल्टेज पण काय होणार आहे, फ्लक्च्युएट होणार आहे. इट परमिट्स अ लार्ज डिग्री ऑफ इनहेरंट कॉम्पेन्सेशन फॉर फ्लक्च्युएशन इन द इंटेन्सिटी ऑफ रॅडियंट एनर्जी. याच्यामध्ये जनरली लार्ज डिग्री ऑफ इनहेरंट कॉम्पेन्सेशन फॉर फ्लक्च्युएशन इन द इंटेन्सिटी इन द रॅडियंट एनर्जी. म्हणजे याच्यामध्ये काय, जे काही यूज केलेलं मटेरियल जे ते काय करतात, फ्लक्च्युएट होऊ देत नाही जनरली. म्हणजे तुम्हाला जो काय सोर्स ऑफ रेडिएशनमधून जो काय लाईट भेटणार आहे तो काय असतो, कंटिन्युअस असतो, बरोबर आहे. इट मेजर्स द टोटल अमाऊंट ऑफ ट्रान्समिटेड लाईट रिचिंग दी डिटेक्टर, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्ही काय यूज करणार, काय मेजर करणार आहे, तर टोटल अमाऊंट ऑफ लाईट किती ट्रान्समिट झालेला आहे, बरोबर आहे, आणि तो डिटेक्टरपर्यंत किती पोहोचलेला आहे. याच्यामध्ये काय मेजर केलं जातं, पर्सेंटेज ऑफ लाईट ॲब्सॉर्ब. म्हणजे डबल बीममध्ये काय यूज केला, डबल बीममध्ये काय तुम्ही प्रेडिक्ट करतात, ॲब्सॉर्बन्स, आणि सिंगल बीममध्ये काय प्रेडिक्ट करता तुम्ही, ट्रान्समिटन्स. इन सिंगल बीम इट्स नॉट पॉसिबल टू कम्पेअर ब्लँक अँड सॅम्पल टुगेदर. म्हणजे तुम्ही कवेट एकच असते, बरोबर आहे, एकच कवेट तुम्ही काय करतात, एकच काय असतं, तुम्हाला जनरली कंपार्टमेंट दिलेलं असतं, बरोबर आहे. त्या कंपार्टमेंटमध्ये तुम्ही काय असतात, कवेट चेंजेस करत असतात, बरोबर आहे. ती कवेट काय करता, एक सॅम्पलचं ठेवतात आणि नंतर मग ब्लँकचं ठेवतात जनरली कलरिमीटरमध्ये. मग ॲट अ टाईम तुम्हाला सॅम्पलचं आणि ब्लँक याचं ॲट अ टाईम तुम्हाला ॲब्सॉर्बन्स किंवा ट्रान्समिटन्स मेजर करता येऊ शकत नाही. पण ते डबल बीममध्ये काय करू शकता, तुम्ही कम्पेअर करू शकता की सॅम्पलचं किती आहे, बरोबर आहे, आणि ब्लँकचं किती आहे. म्हणून याच्यामध्ये डबल बीममध्ये तुम्ही ते सायमल्टेनियसली मेजर करता येतात, ब्लँक सोल्युशन ॲज वेल ॲज सॅम्पल सोल्युशन. इन सिंगल बीम रॅडियंट एनर्जी वेवलेंथ हॅज टू कम टू बाय ॲडजस्टेड एव्हरी टाईम. म्हणजे तुम्हाला वेवलेंथ हे दरवेळेस तुम्हाला इथं ॲडजस्ट करावं लागते. डबल बीममध्ये तसं नसतं. इन दिस स्कॅनिंग कॅन बी डन ओव्हर अ वाईड वेवलेंथ रेंज. म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ वेवलेंथ याच्यामध्ये चेंजेस करता येतात, बरोबर आहे, आणि कुठल्याही वेवलेंथला तुम्हाला सोल्युशन याच्यामध्ये ॲब्सॉर्बन्स करता येतं. पण सिंगल बीममध्ये दरवेळेस तुम्हाला काय करायचं आहे, वेवलेंथ चेंजेस करावेच लागणार आहे, बरोबर आहे, आणि ती वेवलेंथ कंटिन्युअस नसते. म्हणून जनरली डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर हे जनरली जास्त प्रमाणात यूज केलं जातं. थँक्यू.